सो हाय गाईज, गुड आफ्टरनून. कसे आहात सगळे? माझा आवाज थोडा बसलेला आहे. आईने मला शेंगदाण्याची चिक्की दिलेली. मी कुठे ब्लेम नाही करत आहे, पण मला वाटतं ते जास्त खाल्ली मी आणि पाणी प्याले, त्यामुळे माझा आवाज बसला. मला इकडे खवखव मी स्ट्रेचिंग खाते. सो सगळ्यांना गुड आफ्टरनून. डोक्याला मेहंदी लावली, पाणी आलंय. जरा हे हिची धावपळ आहे, हिला मी म्हटलं जरा नाव घालते. चल तुला नाव घालते. हे बघा, पळाली ना अशी आहे. सो मी आता आंघोळ करते, तुम्हाला भेटते. सो आजचा काय प्लॅन आहे बघूया. महिमा गेली आहे कॉलेजला. सो आता आपल्याला अर्ध काय काम आहे आपण बघूया, देवाचं आपल्या गणपती बाप्पाचं, आणि मग आपण भेटू. सो मी लगेच येते आंघोळ करून. मेहंदी. सो गाईज, पाणीपुरी, चीज सँडविच जे मला खूप दिवसापासून इच्छा होती खायची, तर महिमाला म्हणलं आज जरा घेऊन ये. बरोबर दिसत नाहीये का? दिसते की चांगलं. सो मला नाही माहिती इकडचं, मी फर्स्ट टाइम चीज सँडविच खाते, कसं असेल. माय टेस्ट लिस्ट काही नाही याच्यामध्ये. बाय भाज्या बनले. महिमा किती रुपये घेतले याचे? किती रुपये घेतले? ह्याच्यामध्ये बटाट्याची भाजी पण नाहीये. 80 रुपये घेतले गाईज. ह्याच्यामध्ये फक्त काय तुला सांगू, बॉइल्ड बटाटा आहे, कांदा आहे, बीट आहे, बस, आणि चीज, आणि 80 रुपये घेतले. काय मी भाईंदरला खायची इच्छा होती मला. इथे खूप महाग आहे गाईज, खूप महाग आहे आमच्या इथे. महाग जाऊ द्या, पण त्या हिशोबाने टेस्ट पण तर हवे. बटाट्याची भाजी पण नाहीये, नुसता बॉइल केलेला बटाटा आहे. मला स्वतः सांगितलं. हे बघ, कांदा आहे, टोमॅटो, शिमला मिरची, बीट आणि हे बॉइल बटाटा. जराही टेस्ट येत नाही राईस. आणि त्यांनी आतमध्ये पण चीज नाही टाकलंय, वरून चीज टाकलंय. थर्ड क्लास लोक असतील यार. सो आमची चटोरी बघायची तुम्हाला. ही तर मोठी चटोरी आहे. हा इकडे बघा, आवाज येतोय चटोरीचा. ते बघा, ते असं द्यायचं हिला. ये लो मॅडम जी, आपका पाणीपुरी एक प्लेट. बघा कोण खातं का असं पाणीपुरी? आमची कुत्री खातं. नाही दिलं की रडते. असं वाटतं पाणीपुरीच खाल्लं असतं तर बरं झालं असतं. 80 रुपयाचं सँडविच. काय ते 80 रुपयाचं सँडविच होतं? बकवास. काय पण आणते मम्मी तू? काय अनफाड वाजवीन. परत कर तसं. परत कर तसं. चपाती खाते. भूक लागली बहुतेक. महिमासाठी पराठा ठेवलेला, तेलाचा आहे ना, चटक लागली. ही महिमा, बावळट ह्याच्यात चटणी आहे. थांब एवढी देते. बावळट हसते काय? बेटा बोल मेरा बच्चा रे, टिक्का पराठा खाने दिया मम्मा ने. खा. हिचं कसं आहे माहितीये गाईज, थोडा पण ब्रेक दिला नाही हिच्या खाण्यामध्ये की ही
आता बघा ही पापडी लगेच खाणार ती, हे नाही खाणार. छोटरी स्वतः आहेस तू, समजलं, दुसऱ्याला बोलू नकोस. काय आलं प्रिनो? चपाती ना तिच्या तोंडात अडकलेली. कशी करत होती माय, कशी करत होती माय? दाखव दाखव लवकर. बरोबर करू शकते तू कर ना. हा ना ना सोनू. प्रिनो तू अशी करत होती, अशी करत होती, अशी करत होती. माझ्या महिमाला कधी लाईफमध्ये सांगितलं ना की तू ब्लॉग बनव, तू हे कर, ते नाही. पण हे बघा, हे फालतू लोकांचे ब्लॉग बघत असते. फालतू लोकांचे प्लीज. हा स्वतः कधी होणार आहेस? ती जेवणाचं म्हणजे खा खा खाते. तू काय करतेस मग? तू काय अशीच फुगली आहेस? मी BCA बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन कोडिंग. त्याच्याशी काय लेनदेन नाही. ब्लॉगिंग बनवायला काय हे सगळं नसतं. चला गोवा. पहिलं कमाव स्वतः. अरे जाऊया आपण गोव्याला. काय आहे गोव्याला का? गोव्याला काय आहे हे मला नाही माहिती. अजून एअरपोर्ट नाही बघितलं. गोवा कुठे हुशारी मारते. एअरपोर्ट नाही बघितलं, मी तर बघितलंय ना. तू गेली पण आहेस. सो प्लीज डोंट टॉक टू मी. तर मी कामातून गेले, पर्सनली पैसे गेली की नाही? माझ्या मॅडमनी पैसे भरले ते. तू गेली की यू हॅव एक्सपिरियन्स इट. मी तर अजून मुंबई लोकल एक्सपिरियन्स करते. गाईज गणपतीचे आता आजकाल रक्षाबंधनचा ड्रेस येणार आहे का मुलीचा? सो मी आता साड्या काढत होती. महिमा ती घालायसाठी 5 दिवसासाठी काढून ठेवते. तू काय घालणार आहे 5 दिवस? आता ड्रेस शिवणार आहे तो. हा आतमध्ये 2-3 ड्रेस आहेत. गरीब ड्रेस नाहीत माझ्याकडे. गरीब आहे. आईकडून एक ड्रेस आणला मागून. तो आंटीवाला कॅथलिक लोकांसारखा. चांगला आहे बोलली. माझी रेडी होशील तर चांगली दिसली. नवीन घेईन एक 2 कुर्ता. कोण येणार आहे? मी घेईन. बोरुलीला आहेत पैसे. हा पैसे पप्पाकडून घेईन. आईकडे गेले तर आईने किती रुपये दिले? अरे काय भेटलं मला? तूच म्हणजे आईने पॅकेट पैसे टाकले. खोटं बोलायचं नाही, इथे बघू नकोस. खोटं म्हण. हे बघा, हे खोटारडा असं माणूस बघतं. मला सांग किती भेटले? 500 रुपये आहेत कुठे? कपाटात. मी नाही मान्य करत. तुझ्या कपाटात 400 रुपयेच होते. त्याशी मी पर्स उघडून बघितलंय. नाही, फोल्ड करून आतमध्ये ठेवली मी. तुझ्याकडे कमीत कमी 1,500 ते 2,000 होते महिमा. त्या 1,500 ते 2,000 कॉलेजला येते जाते करते जातात. एवढ्या 1,000-1,200 गाईज. मी त्या दिवशी पर्स चेक केली. हिचा पप्पा रोज जाताना 100 रुपये, प्रिनूला 50 रुपये. एवढे दिवस झाले 100 रुपये नाही भेटत म्हणजे दिले मी लावून त्याच्यात ठेवले. हे बघा, हे बघा, दाखव. हे माझ्या आईकडे जाते ही दर 15-15 दिवसाला. आणि माझी आई तिला दर 15 दिवसाला 500 रुपये देते. खोटं बोलू नको. खरं की खोटं? जेव्हा जेव्हा जाते तेव्हा तेव्हा पैसे घेऊन येते ती. या आईने दिले. आणि ऑलरेडी एवढे किती होते? एवढे आहेत अजून. हे 100-100 दिसतात तुला? हे मी टाकले आहेत. ह्याच्यामधले ना मावशीने पण 100 रुपये दिलेले. त्याचे 3-in-1 घेतले ना, मी जीपे केलेले. त्याच्यात त्यातले पण 100 रुपये ह्याच्यात आहे. मी सगळे पैसे ह्याच्यात टाकले. गुड गर्ल आहे ना मी. माझ्याकडे नाही. एवढेच आहेत पैसे. एवढेच पैसे. फालतू खर्च महिमा खूप करते म्हणजे खूप करते. अजून काय स्वतःसाठी कानातले पण नाही मागवले जे बघून ठेवलेत ना. कपडे मागवते मी. आता काय मागवत नाहीये. कॉलेजला येते जाते, ट्रॅव्हलिंगचे जाते. मध्यंतरी तर आमच्या घरी मिशोवाल्यांना आमचा ऍड्रेस फुकटचा माहित पडलेला.
एवढे पार्सल मिशो नायका नायकावरून काय नाही मागवलं, काय नाही. मिशोवरून कपडे मागवले 1-2. आता कानातले पण नाही मागवले. गाईज खूप खोकला होतोय. नाही लिप ग्लॉस मला माहिती नाही मला मॉइश्चरायझर पण घ्यायचं आहे की हा कचरा हा खोकला हे बघ कशी असते बघा. हा खोकला या चिकीनी झालाय कशाने झालाय मला माहिती नाही. मी सांगू लाहोरी जिरा नाही मी केवढू सुद्धा पियाली लाहोरी. आपण मागून थोडासा उरला तर फेकला दे. लाहोरी जिरा नाहीये. मला वाटतं रबडी मागवलेली त्याच्याने सुद्धा होऊ शकतं. एक रबडी नाही तर शेंगदाण्याची चिक्की. जाम माझा घसा एवढा खवखवतोय ना हा एवढा मी नाही सांगू शकत तुम्हाला गाईस. काउंटिंग पण माझ्या महिमाचं दिल खूप मोठं आहे. या घरातलं काही दूध आणायला सांगितलं ते स्वतःचे पैसे घेऊन जाते बिचारी. पण एवढं पण दिल नसावं की माणसाला स्वतःला भिकारी करून टाकणं. माझ्या प्रेणूचा तर हिशोब जगा पलीकडेच आहे. दोघींना दिवसाचे पैसे हिचे पप्पा देतात. 100 हिला 50 हिला. हिला 50 कशाला माहितीये हिचे 50 जमा करून हिचा फक्त जेवणाचाच खर्च आहे. फक्त चिकन 1-1 किलो आणत असतो हिच्या खर्चातनं. आणि हिला बसायचं इकडे म्हणून 1000 रुपये बघा. 1000 रुपये दे मला दे थोडे. आणि हे घे. बघितली कुठे फाटलेले नोट आले ते घे. मिळणार नाही तर मिळणार नाही. जा माझ्या बीओबी मध्ये पैसे आहेत. ते गणपतीच्या खर्चाचे पैसे. ते डीमार्टचे पैसे संपले. डीमार्टचे पैसे धर पकड. हे तिला बघा बसू दे ना वर. हिला तर बसायचंय. तमाशा बघा शेपटी बघा आले. पकड पैसे. हिला तर वर बसायला शेपटी बघायला होते कसं सांगते बघा. बघितलं इकडे बसायचंय तिला. हा टॉवेल सगळे ठेवले तिकडे ना. हे बघा आहे का असं कुत्र. आंघोळ घातली तिला आज वाटत नाही का तुला? पण शॅम्पूनी नाही घातली अशी पाण्याने कुचकळवून घातली आहे कपड्यांसारखी. मावशीला व्हिडिओ कॉल केलेला. चला गाईज आजपासून डेली व्लॉग येतील. एंटरटेनमेंट माणूस घरात आहे. रोज थोडी घरात आहे मी. आजच आली आहे लवकर. मामाच्या पाया ढेकून आहे. ढेकून आहे पायावर. मेकोड लागलाय. चला गाईज नंतर भेटू आपण. तुझं आधार कार्ड तिकडे आलंय. त्या आधार कार्डला मी तुला सांगते आधार कार्ड मी स्वतः बघून घाबरेन. तो नवीन मला येईल ना तेव्हा माझे लॅशेस लावलेले आणि तिथे ह्याच्यामध्ये बघा माझे डोळे असे आले. कसे मी तेव्हा लॅशेस लावलेले हा डोळ्यांना जे लावून हा. घेतात टेम्पररी. आणि त्या ह्याच्यामध्ये बघायचं असतं ना ते ग्रीन ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये माझे डोळे कळेल मला ते आधार कार्ड बघितलं. जर कोण बघेल ना त्यांना वाटेल की मी काणी आहे. काणीच आहेस तू. नाही आणि मोठी. चला गाईज न्यू ड्रेस दाखवा आम्हाला गाईजला. फोटो सेशन काही कमी नाही होत. खालून कसं चिरा लाजू. ओ कशा कोणी दिला हा कपडा. हे फ्लावर इथे असायला पाहिजे होतं. मस्त दिसते. मध्ये कपडा कोणी दिलाय. माझा आहे. झूम केलंय. कपडा कोणी दिलाय. माझा आहे. अजून एकदा दिसलं द्यायचे ते कपडा कोणी दिलाय. तुझी साडीच आहे. शिलाई किती घेतली. 1200. गाईज 1200 रुपयात 2 ड्रेस आले असते. 700-700 ला.
कसा वाटला महिमाचा ड्रेस कमेंट्स करून सांगा.